हा, आता मागच्या लेक्चरला आपण थिअरी बघितलेलं आहे, रॅडियनचं डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, डिग्रीचं रॅडियनमध्ये कसं कन्वर्ट करायचं बघितलेलं आहे. आता इथं डिग्रीचं डिग्री, मिनिट आणि सेकंड ह्या 3 टाईपमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघणार. डिग्री, मिनिट आणि सेकंड, डिग्री, मिनिट आणि सेकंड. आता इकडे बघा, 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180 मागच्या वेळी सांगितले. डिग्री असेल तर वर पाय, रॅडियन असेल तर खाली पाय, रॅडियन असेल तर खाली पाय. 1 डिग्री इज इक्वल 60 मिनिट्स. आपण 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट सांगितलेलं आहे. मिनिट इज डिनोटेड बाय डॅश. मिनिट कशाने डिनोटेड करायचे? डॅश. एका डिग्रीमध्ये 60 मिनिटं असतात. एका डिग्रीमध्ये 60 मिनिट असतात. म्हणजे डिग्री म्हणजे आपण असं समजूया की 1 आवर आहे आणि 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. 1 मिनिट म्हणजे काय असणार आहे? 60 सेकंड असणार आहे. ओके, म्हणजे एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात आणि एका डिग्रीत 60 मिनिटं. हे सांगितलेलं आहे. एका डिग्रीत 60 मिनिटं असतात आणि एका मिनिटात आपण 60 सेकंद असतात. आता तुमच्या एक्सरसाइज मधला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. एक्सरसाइज मधला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल्स, एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड्स. खालील जो अँगल फक्त तुम्ही डिग्री मध्ये दिलाय तो तुम्ही डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये द्यायचा आहे. सोल्युशन. आता पहिलं काय दिलंय तुम्हाला? गिवन 183.7 डिग्री. ओके, हा टोटल डिग्री मध्ये दिलाय, पण आपण त्याच्यात पुढे पार्ट करायचे डिग्री, मिनिट आणि सेकंड. खूप इंटरेस्टिंग आहे, इकडे लक्ष द्या. आता मी असं लिहू शकतो 183.7 डिग्री इज इक्वल टू 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री. कम्प्लीट नंबर जो आहे 183 तो माझ्याकडे घेतलेला आहे. हा कम्प्लीट नंबर आहे 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री हा पॉइंट नंबर आहे तो मागे घेतला. त्या दोन्हींची बेरीज 183.7 डिग्री. आता हा कम्प्लीट डिग्री जो आहे तो तसाच ठेवा 183 डिग्री. आता हा 0.7 डिग्री आहे, तुम्ही असा म्हणू 0.7 इंटू 1 डिग्री. 0.7 डिग्री इज इक्वल टू 0.7 इंटू 1 डिग्री. 0.7 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती मिनिट्स असतात? 1 डिग्री मध्ये किती मिनिट असतात? 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. एका तासात 60 मिनिट असतात. फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे 0.7 इंटू 60 मिनिट्स. मिनिट इज डिनोटेड बाय डॅश. 0.7 इंटू 60 डिग्री करूया. 1 डिग्री बरोबर 60 मिनिट्स. ठीक आहे, इथे साईडला करूया आपण 0.7. 60 गुणिले 0.7 करा. ठीक आहे, किंवा 60 गुणिले 7 करा पहिल्यांदा. 700 7 6 42. किती करानंतर पॉइंट येणार? 1 2 4.20. मग मी असं म्हणू शकतो 183 डिग्री नाही, किती घरानंतर पॉइंट येणार? 60 मिनिट आहे. 1 आणि हे 2 3 घरानंतर पॉइंट येणार. ओके, म्हणजे कसं येणार सांगा त्यांचं? 42 0 एका घरानंतर पॉइंट आहे 42 इज इक्वल टू 42 सेकंड्स. हो, इथं किती घर आहेत? ऍक्च्युली एकच घर आहे. मग 60 गुणिले 7 केल्या किती येणार? 420 येणार. 420 येणार. इकडे बघा 16 इंटू 7 420. पॉइंटच्या पलीकडे घर किती आहे? एकच आहे. एका घरानंतरच पॉइंट द्यायचा 42 मिनिट म्हणजे 183 डिग्री. आता ह्याच्याचा प्लस साईन काढून टाका. म्हणजे 183 तास आणि 42 मिनिट. 183 तास आणि 42 मिनिट. मग ह्यात प्लस 42 मिनिट म्हणून काय करू? हे काढून टाकलं तर 183 तास 183 अवर्स 42 मिनिट्स. हे याचं कन्वर्ट झालं 183.7 डिग्री, मिनिट आणि सेकंड नाही आहे. सेकंड नाही येत म्हणजे ती 0 सेकंड्स आहे. सेकंड नाही येत म्हणजे ती काय? 0 सेकंड आहे. तुम्ही नाही लिहिले तरी चालतील. परत एकदा बघा 183.7 डिग्री इज इक्वल टू 183.7 डिग्री. 183 कम्प्लीट नंबर आहे डिग्रीचा बाहेर घ्यायचा प्लस 0.7 डिग्री. 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री म्हणजे 0.7 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट्स. यांचा गुणाकार केला 60 गुणिले 7 420. पण किती घरानंतर पॉईंट द्यायचा? पॉईंटच्या पुढे किती घर? एकच. म्हणून पॉईंटच्या आधी एक घर यायचं, पॉईंट द्यायचा 42 मिनिट्स. 183 प्लस साईन काढून टाका. प्लस साईन काढून टाका. 183 डिग्री प्लस 42 मिनिट्स. संपलं. तसं आणखीन एक सॉल्व्ह करूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आणखीन एक आपण सॉल्व्ह करू. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल्स
in degree minute seconds. Express the following angles in degree minute second. 321.9 degree. 321.9 डिग्री. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इथं पण असंच आहे. ओके, इज इक्वल टू 321.9 डिग्री. हा कंप्लीट नंबर यातला कुठला आहे? 321. काय आहे? 321 प्लस 0.9 डिग्री. इथं जसं तुम्ही केलता 183.7 डिग्री, 183 कंप्लीट नंबर प्लस 0.7 डिग्री, तसं 321 डिग्री हा कंप्लीट नंबर प्लस 0.9 डिग्री इनकम्प्लीट नंबर आहे. म्हणजे 321 डिग्री प्लस 0.9 इंटू 1 डिग्री. हा 0.9 डिग्री आपण स्प्लिट करायचा. 0.9 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती मिनिट्स? 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. ओके, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. 60 गुणायचं म्हणजे 321 डिग्री प्लस 0.9 इंटू 60 म्हणजे किती येणार? 60 इंटू 9 करा 540 डिग्री. किती करानंतर पॉईंट येणार? पॉईंट नंतर किती करा? एकच आहे. मीन्स काय ना 54 मिनिट्स. मिनिटचा डॅश करायचा 54 मिनिट. डॅश म्हणजे मिनिट्स. मग किती येणार? प्लस 321 तास 54 मिनिट. 321 hours आणि 154 मिनिट्स. मग हे प्लस काढून टाका. 321 डिग्री 54 मिनिट्स. ही व्हॅल्यू कोणाची आहे? 321.9 डिग्री म्हणजे 321 डिग्री 54 मिनिट्स. हे लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? डिग्री मिनिट. आता याचं सेकंड नाही आहे. तुम्ही इथे 0 सेकंड कन्सिडर करू शकता. नाही दिला तरी चालेल. हे डिग्री मिनिट आणि आपण सेकंड मध्ये कन्वर्ट करतो. अजून एक घेऊया आपण. याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. हे लिहून घ्यायचंय वय. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट. एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल्स इन डिग्री मिनिट सेकंड. खालील अँगल तुम्ही डिग्री मिनिट सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण जरा थोडंसं वेगळे एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या 245.33 डिग्री. 245.33 डिग्री. आता इथं हे डिग्री आहे. डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे मी 245.33 डिग्री असं एक्झाम्पल. ओके, 2 मार्काला पडतोय डिग्री किंवा 3 मार्काला पण देतील. मग मी असं म्हणू 245 डिग्री 245.33 डिग्री म्हणजे 245 डिग्री कंप्लीट नंबर प्लस 0.33 डिग्री. कंप्लीट नंबर बाजूला घ्यायचा रूल्स प्रमाणे. 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री. 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री मीन्स 0.33 इंटू 1 डिग्री म्हणजे 245 डिग्री 0.33 1 डिग्री मीन्स 60 मिनिट्स. 1 डिग्री म्हणजे किती मिनिट्स? 60 मिनिट्स. हे लक्षात घ्या. 1 डिग्री म्हणजे 1 आवर. 1 आवर हा नेहमी 60 मिनिट्स असतो. तर ह्याचं कॅल्क्युलेशन करूया आपण इथं साईडला. 245 डिग्री 60 इंटू 33 300 36 18 0300 36 18 0891 म्हणजे 1980. आता किती घरानंतर पॉईंट द्यायचे? पॉईंट नंतर किती घरं आहेत आपली? लक्षात ठेवा काय. पॉईंट नंतर किती घरं आहेत? 2 घर इकडे यायचं. 1 2 हे एक घर हे एक घर. इथं पॉईंट आहे 19.80 मिनिट्स. हे मिनिट झालं तर आपण मिनिटाने म्हणतो 19.80 मिनिट. मग तुम्ही काय करणार? अप्रॉक्सिमेट 20 मिनिट्स घेणार. पण नाही, आपण आता इथं सेकंड मध्ये कन्वर्ट करू शकतो. इथं सेकंड मध्ये कन्वर्ट करू शकतो. पुढची स्टेप काय असणार बघा. 245 डिग्री प्लस 90 मिनिट कंप्लीट नंबर प्लस 0.80 मिनिट्स. हा जो 19.80 मिनिट्स आहे तो मी स्प्लिट केला. 19 मिनिट्स प्लस 0.18 मिनिट्स. आता 245 डिग्री प्लस 19 मिनिट्स हे 0.18 टू 1 मिनिट्स. ओके, आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंड्स?
ओके 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड 245 डिग्री प्लस 90 मिनिट्स प्लस 0.80 इंटू 60 सेकंड्स कारण 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड 1 मिनिटाची व्हॅल्यू आपण किती वापरतोय 60 सेकंद असे वापरतोय बरोबर हा आता इकडे लक्ष द्या मग पुढची स्टेप्स काय करू शकता तुम्ही 245 डिग्री प्लस 90 मिनिट्स 18 इंटू 16 आता वर लिहूया आपण इथे जागा नाही मी इकडे लिहितोय ह्या पेजवर या हा मग कसं होणार बघा 245.33 डिग्री इज इक्वल टू 245 डिग्री ओके प्लस 19 मिनिट्स प्लस 0.80 इंटू 60 सेकंड्स हे सेकंड मध्ये कन्वर्ट होणार ओके मग 80 गुणिले स्टार्ट करायचं साईडला किती येते बघा 0 0 8 जा 0 0 करून घेतला 600 6 8 जा 48 आणि किती करानंतर पॉईंट द्यायचा 1 आणि 2 म्हणजेच काय आहे लास्ट आन्सर 245 डिग्री प्लस 19 मिनिट्स प्लस 48 सेकंड आणि ह्याच्यातलं आता 245 hours 19 मिनिट्स आणि 48 सेकंड्स असं म्हणतो आपण त्यातले प्लस चिन्ह काय करतो कॅन्सल करतो म्हणजे 245 डिग्री 19 मिनिट्स आणि 48 सेकंड म्हणजेच 245.33 डिग्रीची व्हॅल्यू डिग्री मिनिट सेकंड मध्ये घेतली 245 डिग्री 19 मिनिट्स 48 सेकंड समजलं तुम्हाला डिग्री मिनिट सेकंड तिथं सेकंड येतो कारण तो पॉईंट नंतर 2 घर आहे तिथे मगाशी कसं होतं मागच्या ह्याच्यामध्ये पॉईंट नंतर एकच घर असायचा त्यामुळे सेकंड येत नव्हता पुढे कॅल्क्युलेशन करत जावा तुम्हाला सेकंड मिळणार अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे 245.33 डिग्री इज इक्वल 245.33 डिग्री 245 डिग्री कंप्लीट आहे 0.33 डिग्री मागे ठेवा 0.33 डिग्री मीन्स 0.33 इंटू 1 डिग्री 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स यांच्यात कॅल्क्युलेशन करा 1980 मिनिट्स यातलं 90 मिनिट कंप्लीट येणार 0.8 मिनिट कंप्लीट नाही आहे 0.8 इंटू 1 मिनिट 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड सेकंडला डबल डॅश देतोय आपण सेकंडला डबल डॅश देतोय कॅल्क्युलेशन केलं 18 इंटू 60 4800 पण किती करानंतर पॉईंट येणार 2 करानंतर संपलं आणि प्लस साईन काढायचे लिहून घ्या नेक्स्ट आणखीन एक बघूया आपण थोडंसं वेगळं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल 94.336 डिग्री थोडस मोठे घेतलेलं आहे मी 94.336 डिग्री सॉल्व करूया सोल्युशन 94.336 डिग्री इज इक्वल टू 94 डिग्री प्लस 0.336 डिग्री कंप्लीट डिग्री बाजूला घेतलेली मी 94 डिग्री प्लस 0.336 into 1 degree is equal to 0.336 degree 0.336 डिग्री म्हणजे 0.336 into 1 degree 1 degree म्हणजे किती सेकंड्स 1 degree means 60 seconds आता इथे कॅल्क्युलेशन्स करायला लागणार आहे आपल्याला मग आता इथे कॅल्क्युलेशन्स कसे आहे ना बघा इथं कॅल्क्युलेशन्स करताना 0.3366 इंटू 60 कॅल्क्युलेशन करायचं 0 न सगळ्याला बनायचं 0 एक शून्य उतरून घेतला कुठला म्हणून विचारायचं नाही एक शून्य असतो 6 6 जा 36 3 6 6 जा 36 and 3 39 3 6 3 जा 18 and 3 21 2 6 3 जा 18 and 2 22 किती घरानंतर पॉईंट द्यायचा आहे 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे तुमचा आन्सर कसं आहे ना 94 डिग्री प्लस बघा आणि कॅल्क्युलेशन करूया 6 6 जा 36 चालते 6 6 जा 33 6 6 जा 39 चालेल 3 6 3 जा 18 and 3 21 2 602 ओके
ओके, म्हणजे 94 डिग्री 21.1960 मिनिट. हे मिनिट मध्ये आहे. म्हणजे आता कंप्लीट मिनिट बाजूला घ्यायचा. कंप्लीट मिनिट कोण आहे? 20 मिनिट्स प्लस 0.20 मिनिट्स घेतला 0.1960 मिनिट्स. हा मिनिट स्प्लिट करा. 20 मिनिट्स वेगळा आहे. आता ह्या मिनिटचं सेकंड मध्ये रूपांतर करायचं. 94 डिग्री 20 मिनिट्स 0.1960 into 1 minutes is equal to 0.196 minutes. ओके, आता 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 1960 into 60 सेकंद. कारण 1 मिनिट काय आपला 60 सेकंद आहे हे लक्षात घ्या. इथं रिझन सांगू शकता. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. 1 मिनिट 60 सेकंड वापरलेलं. 94 डिग्री प्लस 20 मिनिट्स. आता ह्याचे कॅल्क्युलेशन्स करूया आपण. 1960 into 60 0 न 4 0 ना 600 एक उत्तर घेतलं 0 6 6 जा 36 6 9 जा 54 and 3 57 प्लस 11 म्हणजे किती येणार? किती करानंतर पॉईंट द्यायचा? 1 2 3 4 1 2 3 4 11.7600 सेकंद. आता सेकंड ही आपली लास्ट डेफिनेशन आहे. ह्याच्या खाली आपण मायक्रो सेकंड मध्ये काढायचं नाही. डिग्री मिनिट सेकंड मध्येच काढायचं आहे. मग 94 डिग्री 20 मिनिट्स आपलं लास्ट मेजर आहे सेकंड. हे अप्रॉक्सिमेटली किती लिहू शकतो? 12 सेकंड्स अप्रॉक्सिमेटली. कारण लास्ट पार्ट आहे सेकंड. हा त्याच्यापेक्षा लहान आपण फाइंड करू शकत नाही. म्हणजे हा अँगल डिग्री मिनिट सेकंड मध्ये किती आला? 94 डिग्री 20 मिनिट्स आणि 12 सेकंड. लिहून घ्यायचे एक्झाम्पल्स. समजलं? आता थोडंसं वेगळं घेऊया की थोडंसं ते वेगळं आहे असं घेऊया. वन बाय 5 रेडियन. हे पण आता तुम्ही आतापर्यंत काय करत होता? डिग्रीचं तुम्ही डिग्री मिनिट सेकंड मध्ये करत होता. शेवटचं एक्झाम्पल असं आहे की मी ते रेडियन मध्ये दिलंय. हे रेडियन मध्ये आहे पण तुम्ही डिग्री मिनिट सेकंड मध्ये करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ही डिग्री मध्ये आणलं पाहिजे. आतापर्यंतचे सगळे एक्झाम्पल डिग्री मध्ये होते. तुम्ही डिग्रीचं डिग्री मिनिट सेकंड करत होता. हे रेडियन मध्ये आहे. त्याच्या डोक्यावर सी आहे. रेडियन मध्ये ते डिग्री मध्ये तुम्हाला आणायचं. मग कसं आणणार सांगा? 1 by 5 रेडियन इज इक्वल टू 1 by 5 into 1 रेडियन. ओके, आता 1 रेडियनची व्हॅल्यू किती आहे? न्यूमरेटरला पाय आणतो, डिनॉमिनेटरला खाली पाय का वर पाय? खाली पाय. बरोबर. 180 by पाय. 5 न 180 ला भाग जातो. 5 डिवाइड्स 180. 5 3 जा 15. 5 6 13 म्हणजे 36 डिग्री बाय पाय. ओके, आता पायची व्हॅल्यू किती असते? 22 बाय 7 बाय तो नाही 8वी 9वी 10वीचा फॉर्म्युला बाय किंवा 3.14 तर असते, नाहीतर 22 बाय 7 असे दोन व्हॅल्यू असतात पायच्या. मग आपण 22 बाय 7 वापरूया. 36 into 7 बाय 22 डिग्री. आता 36 into 7 किती? साइडला करून सांगा मला. 1 by 5 रेडियन इज इक्वल टू 36 by 7 डिग्री बाय 22. 36 into 7 252. 36 7 जा 252 पाडे पाड पाहिजे. 7 into 6 42 4 21 and 4 25. 252 by 12. सॉरी 22. आता 22 ने 252 ला डिवाइड करायचं. येते 22 डिवाइड बाय 252. 1 चा बदल होतोय 22 आणि 3 तुम्ही घेतलं 2. 21 परत 2 चा जातोय 1 चा जातोय 10
उतरून घेतलं 0, 100 होणार. बघा 22 14 जा 88 राहणार 12. परत उतरून घेतलं 0, 22 15 जा इथे 22 15 चा 110 परत 0 परत 4 चा. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो 11.454 डिग्री. ओके, आता एक्झाम्पल तुमचं स्टार्ट झालं. बघा मी काय म्हणते तुमच्या लक्षात येते. 1/5 रेडियन मीन्स 1/5 into 1 रेडियन. 1 रेडियन मीन्स 180/5. भाग जाणार 36/5. 36 पायची व्हॅल्यू किती असते 22/7. 7 वर पाठवा 36 into 7/22. 36 into 7 252/12. मी आता भागाकार केला आणि त्याचा आन्सर काय येते 11.454. आता ह्याच्यात परत कसं करणार 11 डिग्री कंप्लीट प्लस 0.454 डिग्री. ओके, कंप्लीट डिग्री, कंप्लीट नंबर आणि इनकम्प्लीट नंबर वेगवेगळे करायचे. 11 डिग्री प्लस 0.454 into 1 डिग्री म्हणजे 0.454 डिग्री म्हणजे 0.454 into 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती मिनिट्स 60 मिनिट्स. करेक्ट, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. ओके, आता इथे साइडला कॅल्क्युलेशन करा. 454 into 60 0 0 0 6 एक 0 तुम्ही घेतला 6 4 जा 24 6 5 32 32 म्हणजे 27,240. आणि किती करानंतर पॉइंट येणार 3 1 2 3 म्हणजे 11 डिग्री 27.240 मिनिट्स. ह्याची कंप्लीट मिनिट कुठली येणार 27 मिनिट्स. 11 डिग्री प्लस 27 मिनिट्स प्लस 0.240 मिनिट्स. कंप्लीट आणि इनकम्प्लीट. आता पुढे सोडत जायचं कसं येणार बघा 11 डिग्री प्लस 27 मिनिट्स प्लस 0.240 मिनिट्स. मग शेवटचा कॉलम आपण असा करू शकतो 11 डिग्री प्लस 27 मिनिट्स प्लस 0.240 into 1 मिनिट्स. आणि 1 मिनिट्स म्हणजे किती सेकंड्स. करेक्ट, 60 सेकंड्स. इथं परत 60 सेकंड्स आहे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. आता याचे कॅल्क्युलेशन करूया आपण. 240 into 60 0 0 0 0 600 6 4 24 2 किती करणार पॉइंट येणार 1 2 3 1 2 3 म्हणजे मी असं म्हणू शकतो 11 डिग्री 27 मिनिट्स प्लस 14.40 सेकंड्स म्हणजे 11 डिग्री 27 मिनिट्स प्लस आता 40.40 सेकंड. म्हणजे आता सेकंडच्या खाली आपण जायत नाही, मायक्रो सेकंड पर्यंत जात नाही. सेकंड हे आपलं लास्ट मेजरमेंट आहे. मग 14.40 सेकंड म्हणजे किती ना अप्रॉक्सिमेटली 15 धरणार का 14 धरणार 14 धरायचं. कसं आहे 14.52 असतं किंवा 51 जरी असतं तर मी 15 धरलं असतं. पण जर 50च्या खाली असेल 49 जरी असेल तर आपण अप्रॉक्सिमेटली 14 पकडतो. म्हणजे तुम्ही 14 सेकंड पकडतो. म्हणजे कसं होणार प्लस चिन्ह काढून टाका 1/5 रेडियन तुम्ही कशामध्ये कन्वर्ट केले 11 डिग्री. हा 4 मार्काचा क्वेश्चन असू शकतो. व्यवस्थित करा. डी ग्रुप मधला हा क्वेश्चन आहे हा शेवटचा. कारण इथं तुम्ही रेडियनचं कशामध्ये रूपांतर केले डिग्री मिनिट सेकंड मध्ये केलेलं आहे. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे. आता मी काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देतो ते मला उद्या सोडवून तुम्ही सोडवायचे आणि पर्सनल ग्रुपच्या व्हॉट्सअपवर टाकायचे. ठीक आहे. मी तुम्हाला काही असे एक्झाम्पल्स देतो. एकदम सोपं आहे. शेवटच्या स्टेपमध्ये प्लस साईन काढून टाकायचं. शेवटच्या स्टेपमध्ये प्लस साईन काढून टाकायचं. पहिल्या स्टेपमध्ये प्लस साईन घ्यायचा आणि शेवटच्या स्टेपमध्ये प्लस साईन काढून टाकायचं. एक्सप्रेस द फॉलोइंग
in degree minute seconds. First 200.6 डिग्री एकदम सोपा आहे, ते तुम्ही मला सोडवून द्यायचं. 200.6 डिग्री होमवर्कला सांगितलंय मी. दुसरा क्वेश्चन 110.133 डिग्री आणि तिसरा आहे 24.33 डिग्री. हे घेतलेलं आहे आपण माझ्यामध्ये. ठीक आहे. 3/10 रेडियन. मोस्टली हे दोन तरी सोडवा, हे तिसरं ट्राय करा, तुम्हाला जर आलं तर चांगली गोष्ट आहे. ओके, आता ह्याच्या पुढचा पार्ट जो आहे काही वर्डिंग एक्झाम्पल आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया.